मम्मा मी काय म्हणत काय करत होतीस? ते टेल मी द ट्रूथ. मम्मा कशाला सारखे पैसे मोजत असते? पैसे तू पैसे मोजले नाहीस तर पैसे कमी होणार आहेत का? गॅरीला दिसले तर कमी होऊ शकतात. हो यार मम्मा खरंय, मोज मोज पण लवकर मोज. मला तुला रेडी करायचंय लग्नासाठी, रिमेंबर ना? मग उईमा नाही पैसे. चल आता ठेवून देते. भाई सगळ्यांना पटकन दे ना ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट ते काय लावलंय तिथे? ब्रेकफास्ट का अहो ब्रेकफास्ट? तुम्हाला भूक लागली? बऱ्याच सगळ्यांना भूक लागली आहे. कोणालाही भूक लागलेली नाहीये. काल रात्रीची पोपटी पचली नाही, तुम्हाला परत भूक लागली. तू काय एव्हरी ऑल्टरनेट डेज जेवतोस का? अरे पण वजनावरती बरं आहेस की नाही? वजन आता माझ्या वजन डाएटचं काय यांच्या? ते रात्री खाल्लं, आता सकाळ झाली, मध्ये झोपलास, कॅलेंडरची तारीख बदलली, तो डिनर होता, हे ब्रेकफास्ट आहे. या रेटने खाल्लं तुमचं वजन पण बदलेल, वाढेल. त्यांनी डाएट चालू आहे यांचं, सांग यांना. भांडूबा द्या ना, तर काही आणलं असेल ते. ठीक आहे ना, खा ना आता. ते दे ना, वाढ ना सगळ्यांना. दे बाबा दे. चली सरळ बेडरूम काय चाललंय? राहू दे, असतील काहीतरी गोळ घालत परत. आता माझं लक्ष फक्त मी माझ्या ट्रम्प कार्डवर ठेवायला पाहिजे. यशवंत बनहट्टी. एकदा का SB कंपनीत शिरकाव केला की झालंच. ही आहे सौमित्राची टीम, सौमित्र कॅप्टन. ही आहे राधिका मॅडमची टीम, राधिका मॅडम कॅप्टन. हा, आणि हे आहेत आपले अंपायर. ओके. मी कच्चा लिंबू नाही, मी तुमच्याच टीम मध्ये. मी असं काय करता? मला काय वाटतं, आनंद आणि मी एका टीम मध्ये, हा. तर तुम्ही का खेळताय? ते आता कळेल टॉस नंतर. हा, टॉस करणार आहेत काका. काका तुम्ही टॉस करा. यस. चला सुरू. इथनं जिंकायची सुरुवात झाली बरं का. जिंकायची सुरुवात इकडनं झाली. कॅप्टनला बोलू दे ना, काय हा. हवंय? बॅटिंग. बॅटिंग. बस भाई. ऑल द बेस्ट. ऑल द नीट खेळा. मेरी चली ससुराल को अखियों में पानी दे. तू एक तर रड तरी नाही तर गा तरी. मम्मा मी गाणं म्हणते, तू रडतेस. पण हे काय बन्नो बन्नो काय? मी बन्नो आहे का तुझी? अरे पण मग मम्माच्या लग्नावर कुठलं गाणं नाही येणार. अरे हा यार. मम्मा काय? मम्मोरी मम्मा शानू बेबी प्लीज नको गाऊ नको. मी तुला फील देण्यासाठी गाते ना, तू मला असं बोलते फील कसला देते? इथे मला फिट यायची वेळ आलीये. का? मला खूप भीती वाटते शानू बेबी. अरे नको घाबरू, रिलॅक्स. रिलॅक्स का? अगं कारण माझं सेकंड वेडिंग झालंय, तुझं सेकंड वेडिंग होणार आहे ते नाही. ए झालंय आणि एवढं रे शानू बेबी मला खूप भीती वाटते ग. मला कसलाही फील देऊ नको. मला इकडे फिट येते. मला खूप भीती वाटते. नको घाबरूस. नको घाबरू काय? तो मेहता एक पैसा सोडत नाहीये. आता लग्न झाल्यावर तो मला सोडेल का? अरे पण हे लग्न होणारच नाहीये ना. मीन्स हे लग्न होणार नाहीये आणि झालंच तरी तुला त्याची भीती वाटते ना, ते तर अजिबातच होणार नाही. ओके. मीन्स मी आहे ना, म्हणून तर भीती वाटते ना. ठीक आहे. मग तुझा माझ्यावर विश्वास नाही तर आपण गॅरीला प्लॅन. गॅरी नको. गॅरी नको. गॅरी बिलकुल नको.
गॅरीला जर प्लॅन मध्ये आपण इन्क्लूड केलं असतं ना तर आतापर्यंत इथपर्यंत आलो ना तिथपर्यंत पोहोचलो नसतो. आपल्याला पैसे मिळाले असते का? एक्झॅक्टली. मग तू जरा विचार कर ना, प्लॅन तर कंटिन्यू केला पाहिजे ना. हे बघ, तू ही येलो साडी नेसणार आहेस. मस्त आहे ना? छान आहे ग. आणि मी हा ड्रेस घालणार आहे. वाव. चल बस आता रेडी हो. मम्मा तू कॅटी बिग बॅड दी पुरी मम्मी ठुमकदा. हट, 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 हट. बस 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 चल चल. गुरुजी तुमचं सामान कुठे सगळं? वेज युअर स्टफ? येत आहे, हळूहळू येत आहे. ओके बरं, तुम्हाला काही हेल्प लागली तर मला सांगा. आय एम देअर. ओके हो चालेल चालेल. ओके. आणि हे काय आहे? ह्या समित आहेत. हो हे वूड आहे, पण हे कसलं वूड आहे असं मला विचारायचं होतं. समिता हे मुलीचं नाव आहे. प्लीज तुम्ही त्रास देऊ नका, मायगो असा तुम्ही. मी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करते. तुम्हाला नसेल ना गरज तर मलाही हाऊस नाही. चल मामा सेल्फी. सेल्फी कसली काढते? हे आमचं ते हे कुठे गेलं? आमचे हे आहेत ना नवरा मुलगा, त्यांना घेऊन या ना. तुम्ही काय माझ्याकडे बघताय? नवरा मुलाला घेऊन या ना. एकटे कसे येणार ते? माझ्याकडे बघत बसलेत. दिसते ना तू. हा ढोकळा कधी येणार? येईल, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ मम्मा, कसं असतं ना, आपल्या लग्नाच्या आधी खूप असं ओ माय गॉड तर काय होणार आहे हे ते यावून त्यावून खूप इमोशन्सचं मिक्सचर वगैरे असं सगळं वाटत असतं. पण लग्न झाल्यावर ते सगळं गायब होतं. गायब. सो रिलॅक्स. चल आपण सेल्फी काढूया. कसलं गायब आली या ढोकळ्याशी असावे. चटणी. चटणी सेल्फी काढते. काय झालं? काय झालं काय? शेवटी त्या यशवंत बनहट्टींनी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. अरे असं नाहीये किड्या. जो माणूस माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हता तो मला भेटला, माझ्याशी जरा वेळ बोलला, हे काही कमी आहे का? हे बघ, सगळ्या मोठ्या गोष्टींची सुरुवात अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच होत असते, कळलं? नाही पण तुझ्याकडे वेळ नाहीये. या छोट्या मोठ्या गोष्टी करायला वेळ आहे का? ती तुझी शण्या तिथं मुंडावळ्या बांधूनच बसलीये. कोणाच्या तरी गळ्यात हार टाकेल, हात पकडून पळून जाईल तरी कळणार नाही तुला. बाई मी काय म्हणतो, म्हणजे आज ना उद्या तुला काहीतरी करायचंच आहे ना. त्यापेक्षा मी करतो ना तुझ्यासाठी पण एका सायकलचा बंदोबस्त करतो. दोघं भाऊ मिळून विकू. ए बनियान लेलो, चड्डी लेलो बनियान. किड्या, परत चड्डी बनियांचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. राहिला विषय शनायाचा, आता तर तिचा विचारही करत नाहीये मी. नाही मग करणार काय? वाट बघणार आहे. SB कंपनीतून बनहट्टी मला स्वतः फोन करतील याची वाट बघणार आहे. आणि त्यांचा हात धरून मी या कंपनीमध्ये मोठा होणार आहे याची वाट बघणार आहे, कळलं? अरे भाई ठीक आहे तू माझं ऐकून तर घे. नाही काय माहिती आहे का, समजा काही झालंच नाही तर त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण भिवंडीला जाऊया, तिथून माल उचलूया गारमेंटचा आणि मग एखादं दुकान टाकूया मस्त चड्डी बनियान. ना तुला चड्डी बनियांचं काय एवढं कौतुक आहे? त्याच्या पलीकडे काही दुसरं सुचत नाही का? केड बघ मी काय म्हणालो होतो. SB कंपनीतनं फोन. एग्जैक्टली. गुरु अब हो गया तेरा टाइम शुरू. हेलो. स्वस्ति श्री विनायकमः. जरा जल्दी कर नाही. हा हे बघ, काय तुला एक फायद्याची गोष्ट सांगते मी. हा काय आहे की ते मंगलाष्टक असते ना, ते बेकाळून टाक. काही नाही, तुझे फायदे होईल. माझ्या मालाची डिलिव्हरी पण मला लवकर मिळेल, ते माझे फायदे होईल. हा चलू बेबी, माल म्हणतोय मला. आय नो, हजबंड आहे, हक्क आहे. इथं ठेव. टिप लवकर. चल चल चल. वधूर्योः शुभमंगलम शुभलग्नम सावधान. थांबा कुठे चालले? अजून सप्तपदी बाकी आहे. ठरलं ते सप्तपदी. सप्तपदी झाल्याशिवाय विवाह संपन्न होत नाही. हे जा रे, सामान घेऊन चल 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 लवकर. सप्तपदी हो जाऊ दे.
मागून घ्या. थांबा थांबा थांबा. जोक जोक मारते ती. काटलंय गाठ तुम्हीच मारली. तुम्ही गाठ सोडा. मागून घ्या. मागून चालेल चालेल गुरुजी त्याला आटपलं चालेल. कशाला चल दोघांनी उभे राहा. चल दोघांनी उभे राहा. ओके. हातात हात धरा तुम्ही. धरले हा आता सप्तपदी करा. चल 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 ओम काय करू? थांबा 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 थांबा. तुम्ही इथून फेरी मारा एक. कुठून हा, इथून असे गोल फेरी मारा हवन कुंडाला. हो चल हो. ओम मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षम मंगलायतनो हरिः. थांबा तुम्ही इकडे थांबा. तुम्ही हे फुल ढकला तुम्ही अंगठ्याने मारा दुसरे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सॉरी मम्मा जळशील. शरू बेबी हे काय पेटल्स आहेत मम्मा. लग्नानंतर प्रत्येक वेडिंग डेला असं ते बेडवर टाकतात. अगं, पण या गुलाबाच्या पेटल्स इकडे माझा गुलकंद व्हायची वेळ आलीये. काय वेळ आलीये बघ माझ्यावर. रिलॅक्स नको रडू. मी आहे ना. तू आहे त्याचीच भीती आहे मला. मम्मा प्लीज. ओके तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी तुला मला लपा. हा तुला पाहायचं काय मम्मा ते किती छोट आहे. ह्याच्या खाली लपते. मम्मा, मी इकडे मजा बघते. मजा बघायची नाहीये इथे. तुला मजा होणारी थांबायची. बायडी डार्लिंग बेस अरे बैठ बेसी नहीं आइए बेसी माशा क्या बात बाड़ी जरा ते घूंघट उचल दूध काय दूध पिते नाही ते लांब ठेवा आधी. हे घे चल तिथे नाही तिथे नाही मग तिथे लांब ठेवा. अगं इथे तिथे काय फरक पडतो तिथे लांब ठेवा. तिथे गरम होणार जास्त. बस इथे ठेवलं कोण आलते ते मी आहे इकडे. तू तर आहेच नाही हा, मी आहे. मामा माझी सावली पडली तिकडे. सावली हा पण मला असं वाटतं कोणी आले हे? हा भात झाला तुम्हाला. मला तर भाष फक्त पैशाचे होते हे? पची तुझे भाष होते नाही, नाही, मला. नाही, आता तुम्ही हेच बोलणार की माझ्याबद्दल पण काहीतरी बोलणार आहात? ते बोलणार ना मी ते बोलणार आता सगळं तुझ्या संगतीच मी बोलणार ना माझी एकदा फॅन्टसी असते फॅन्टसी फॅन्टसी. मामा माझी पण एक फॅन्टसी आहे. मला ना लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याबरोबर डान्स करायचा आहे. फॅन्टसी तुझी चांगली आहे पण जरा ते मला डान्स येते हो गरबा रमूचू मला येतो ना डान्स. मी शिकवते तुम्हाला. हा चला या 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 तू शिकवते मला हा, चल, हा, चल. गाणं हा. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता अरे, इकडे दे ना मला दे ना लाजता यमुना जळी खेळू खेळ अशी कशी कन्हैया खेळत का असं खेळलं? लाजता कोण? कोण नाही मी आहे. मीच आहे. मला असं वाटलं पण ते आलं कोण नाही नाही कोण ना? नाही कोण नाही अशी खेळ. जळी खेळू दूध दूध आणलंय ना तुम्ही. तुझ्यासाठी आणली नाही नाही असं नाही बाबा. दूध प्या प्या ना. दूध आहे ना हे मी तुझ्यासाठी आणले मला नको. तुम्हीच प्यायचंय. थोडं नाही नाही मी मी नाही. बा खास नाही तुझ्यासाठी आणले. मी नाही. काय काय वेगळं बोलणार आहे यार. नेहमी आपण टेन्शन घालवण्यासाठी बसतो ना प्यायला. आज आपण सेलिब्रेशन करण्यासाठी बसलो पण काय वेगळं झालं नाही. काय झालं का वेगळं. आज खर तर इथे त्या सण्यानी आणि तिच्या त्या मम्मानी असायला हवं होतं. अरे तुला नोकरी लागली हे तिच्यासाठी नाही का आनंदाची गोष्ट. मग
अरे खरं तर तिने काहीतरी खायला द्यायला पाहिजे आपल्याला बनवून आणि संपल्यावर प्यायला द्यायला पाहिजे. संपली आहे यार. काय गेली कुठे ती? कुठे गेली सन्या? माहिती नाही मला. त्या दोघींचा काय भरोसा नाही. गेले असतील कुठे. सोड. अरे सोड काय यार. मला ना कधी कधी ते सन्याचं काय खरं वाटत नाही. हा? हो ती पळून पण जाऊ शकते. ती पळून गेली नसेल ना? काय बडबड करू नको. तुला काय झालीये का जास्त? एवढंच प्यायलाय. जास्त झाली का तुला? नाही जास्त होते ना तेव्हा माणूस खरा बोलतो. पुरुष सन्या पळू शकते आणि जाताना ना कोणाला पळवून पण घेऊ जाऊ शकते. ती लग्न पण करू शकते कोणाशी. मी सांगतो तुला. आज तुला नाही का तिने पळवलं, पटावलं, गटावलं, लटकावलं. चल जाऊ दे. मी जातो घरी आता. ओके चल. गुड नाईट. इकडे दरवाजा तर इकडे होता ना काल. आज इकडे. अरे इकडे. ओके चल बाय. माझी चड्डी बनियान वाट बघत असेल. संपले रे चड्डी बनियान. केड्या जाता जाता काहीतरी बोलून गेलं. त्यानं डोकंच भणभणायला लागलंय. पण ते बोलतोय त्यातही तथ्य आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोघींची लक्षणं काही ठीक नाहीये. शनायाने खरंच लग्न केलं नसेल ना? यमुना जळी खेळ खेळू कन्हैया. ऍड्रेस वाटत नाहीये रे हा. गाढवा ऍड्रेस नाहीये तो. मग गाणं आहे. ऍड्रेस कसा असेल? काहीतरी बोलू नको मूर्ख. अरे पण हे गाणं का म्हणत होत्या त्या? तू मला काय विचारतोय? अबे त्यांचं नाव तर सुलक्षण आहे ना. यमुना आणि कन्हैया कोण? वेड्या मूर्खासारखं बोलू नकोस. त्या असं काहीतरी वेड्यासारखं बरळत होत्या, गाणी गात होत्या, हे सांगतोय तुला मी. अरे पण मग विचारायचं ना. असं का करतोय? शनायाला विचारायचं. झालं विचारून झालं. तिला लाख विचारलं तरी तिने बोलायला पाहिजे ना. मला सांगायला पाहिजे ना काहीतरी. नाही मी तुला सांगतो यांचा काहीतरी ना मेजर झोल आहे. नाही मला कळतंय ना काय झोल आहे ते. फुकटाची मिळाली असेल ढोसायला म्हणून प्यायल्या. असं नाहीये. हे बघ आपल्याला कोण दारू प्यायलंय आणि कोण दारू नाही प्यायलंय हे बरोबर कळत. बरोबर ऍटलीस्ट आपल्याला तरी कळतं. त्यामुळे त्या दारू प्यायलेल्या नव्हत्या. यांचा काहीतरी वेगळाच झोल आहे. काय असेल? एनिवे जाऊ दे. तिच्याकडे लक्ष नको देऊ यार आता. हे बघ आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. हा आज तुला नोकरी महत्वाची आहे. ती शनायासारखी छोकरी नाही. नाही डोंट वरी. हे बघ मी काही असल्याने डिस्ट्रॅक्ट होणार नाही. मी आपलं उगीच शेअर केलं तुझ्याबरोबर. पण नाही आज मी फक्त नोकरी आणि बस. आज माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त जॉबवरच असणार, नोकरीवरच असणार. चल निघतो मी. बस काय बाई बस काय. केड्या प्लीज प्लीज. नोकरीला निघालोय. माझा पहिला दिवस. उगीच पैसे बिसे मागू नकोस. करते ना बाई छोटी बात. अरे मी काय पैसे थोडेच मागत होतो. मी जादू की झप्पी. ऑल द बेस्ट. काही तुला पैसे नको? नाही. बरं आहेस ना तू? हो. काय हवंय तुला? अरे झप्पी ऑल द बेस्ट. नोकरीचा पहिला दिवस नाही का? बस तेवढंच? हा ऑल द बेस्ट. अरे बाई मला माहिती आहे पगाराच्या दिवशी पैसे मागायचे असतात. आज नाही. तरीच म्हटलं. चल माझ्यासाठी प्रे कर. ओके चल. ऑल द बेस्ट. तेव्हा याची नोकरी टिकू दे तर मी टिकेन. नाहीतर आयुष्यभर रस्त्यावर चड्डी बनियान विकेन. कविता चांगली आहे. शानू बेबी ये लवकर. घेतलं सगळं घेतलं. हा कपडे माझे कपडे. आणि हे घे. हे काय? हे थोडं इम्पॉर्टंट आहे. बॅगेत ठेवतो. ओके लवकर. ते मेहताची माणसं याच्यात मम्मा जायचं कुठे आपण? जायचं कुठे आपण? लिसन ना मम्मा. माझी युरो ट्रिप राहिली आहे की नाही. आपण स्वित्झर्लंडला जाऊया please? या एवढ्याशा पैशात स्वित्झर्लंड कसं काय शक्य आहे? नाही मम्मा मग आपण महाबीला जाऊया का? नैरोबी ऐकलं होतं. महाबी कुठे आलं? मामा महाबी म्हणजे महाबळेश्वर. मस्त तिथे थंडी असेल. चालेल. स्ट्रॉबेरीज खाऊया. कोण आहे? आम्ही मेहता शेठची माणसं आहोत. मेहताची माणसं आली. मी तुला सांगत होते लवकर कर म्हणून. उघडा दार. काय करू? दार उघडा. दार तोडून आत येऊ. काय करूया?
चला प्रिया. सौमित्र हा चल लवकर आवर. हे काय 2-2 टिफिन कोणासाठी? एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. का? का म्हणजे काय, खूप झालं, खूप सुट्ट्या झाल्या, आज तू ऑफिसला जायचंयस. अगे नाही, तसंही मी आज जाणारच होतो, पण लंच नंतर. हो ना, ते काही नाही, मी आत्ता निघाली ऑफिसला, तुला तुझ्या ऑफिस मध्ये सोडते, मी पुढे जाईल. चला. तू आजचा अख्खा माझं शेड्यूल ठरवूनच मोकळी झालीस. नाही फक्त शेड्यूल नाही, तुझं डाएट सुद्धा ठरवणार आहे आता. हा म्हणजे तू इथनं निघणार, ऑफिस मध्ये जाणार, तुला काहीतरी खावंसं वाटणार, तू ऑर्डर करणार, ते येणार, ते तू खाणार. त्यापेक्षा तू आज रात्री मला सांगायचंय की तुला उद्या काय खायचंय, मी ते तुला करून देईन. राधा, हे असं तू दम पण देतेस आणि सगळं माझं कौतुकाने करतेस पण ना, म्हणजे दोन्ही गोष्टी तूच करत असतेस, त्यामुळे असं खूप वेगळंच वाटतंय ग. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे असं प्रत्येक म्हणजेचं उत्तर नसतं ग. वेगळं म्हणजे छान वाटतंय, म्हणजे तू बायको असल्याचा अभिमान वाटतोय असं. झालं तुझं सुरू पुन्हा? अगं नाही खरंच, ऐक ना, अजून एक नाही, अजून एक जे आहे ना ते तू नंतर सांग मला, गाडीत सांग. हा, आपण जाताना किंवा नंतर फोन करून सांग. मला उशीर होतोय, तुझ्यामुळे मला उशीर झालेला, मला चालणार नाही. चल लवकर आवर, चल चल चल, लवकर आवरायचंय आता तुला. आवडतो. हा यार अशी घाई घाई कर, कंटाळ काय. चल चल चल, हे घालायचंय आणि लवकर आवर. तू कपडे पण ठरवलेस माझे. बर, आधी आंघोळ करतो प्लीज. पटकन. हो. तुला काय वाटतं, त्या दोघी येतील बाहेर? नक्कीच येतील. काय त्या दोघी आज नक्कीच पळण्याचा प्रयत्न करतील. सॉरी. अरे मला तरी मेहता शेठच्या बायकोसारखी दिसते. अरे तीच आहे ती. चल चल. हॅलो शेठ. हॅलो, भेटले का? नाही शेठ, पळून गेल्या. अरे असे कसे पळाले? अरे पहिले मी तुला बोलले होते ना, दोघी बी लई शातीर दिमागचे आहेत, मी ध्यान ठेवतो म्हणून. बरं ते जाऊ दे, पुढे काय करायचं ते सांगा. अरे ते आता परत येणार बघ, परत येणार. आणि जर नाही आल्या तर? अरे नाही आले तर त्याचे घरामध्ये घुसणार डायरेक्ट. हा, जे काय हाताला लागेल ते घेऊन चांद इकडे. काय बी झालं तरी आज आपली वसुली झाली पाहिजे. काय? हो शेठ. चला तर काम कर, चल फोन रख दे. रुकिए साहब, रुकिए रुकिए. हाँ 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 मिश्रा जी, पानी ले. पानी पानी लगेगा. ये लीजिए, पूरा बनारसी 320, एकदम कड़क. लीजिए, डाल दीजिए मुंह में. पान नाही सांगितलं मी, पान नको, पानी. पानी 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 चाहिए, ये सब साफ कर लीजिए. अरे आप क्यों साफ कर रहे हैं, हम साफ कर देते हैं ना. आप भी कैसे? याचं काय करायचंय? आयुष्यात पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागणार हे माहिती होतं, पण त्यासाठी हातामध्ये झाडू येईल असं मात्र वाटलं नव्हतं. ठीक आहे, आज झाडूने फक्त कचराच नाही, या आधीच्या सगळ्या चुका झाडून टाकल्यात मी.
आता या ऑफिसमधून माझ्या करिअरची नव्यानं सुरुवात करणार आहे मी. याच ऑफिसमधून गुरुनाथ सुभेदार म्हणून परत एकदा सगळ्यांच्या समोर येणार आहे. ती राधिका आणि सौमित्र मला तत्वज्ञान शिकवतात ना, त्यांनाही दाखवतो की आता गुरुनाथ सुभेदार काहीही झालं तरी डगमगणार नाहीये. वा, फॅन्टॅस्टिक लंच. थँक्यू सो मच सौमित्र सर, मला आग्रह करून बोलवल्याबद्दल. जेवण खरंच अप्रतिम होतं. तुम्ही मला काय सांगताय? तिला सांगा, सगळं क्रेडिट तिचं आहे. मॅम खरंच तुमच्या हाताला वेगळीच चव आहे. थँक्यू. पाहिलंच राधा, दीक्षित तुझं कौतुक करतायत म्हणजे आता ऑफिस भर तुझ्या जेवणाची चर्चा होणार आहे, हो की नाही? सर टेस्ट जर चर्चा होण्यासारखी असेल तर चर्चा होणारच. एनिवेज थँक्यू सो मच, मी येतो. थँक्यू वन्स अगेन. अरे बाय द वे, आज माया येणार आहे बरं का घरी. माया ते इंडियात? हो. कोण माया? अरे तू मायाबद्दल सांगितलं नाही सजनीला? अरे सॉरी, नाही म्हणजे आमचं अनेक विषयांवर बोलणं होतं, पण मायाचा कधी विषयच निघाला नाही, त्यामुळे कधी बोलणं नाही झालं. राधा, माया म्हणजे आमची फॅमिली मेंबरच आहे, पण अर्थात ही काही तिची खरी ओळख नाही. काय डॅड? मायाची खरी ओळख म्हणजे मी इथे भारतात असताना तिकडे अमेरिकेमध्ये आपला सगळा बिझनेस ती एक हाती सांभाळते. अच्छा. खरंच खूप हुशार, स्मार्ट आणि ब्रिलियंट मुलगी. सो जमलं तर दोघंही लवकर घरी आज. ओके. पण राधा, काय जेवण होतं यार. वा. सॉरी, पण तुझ्या आणि राधिकाच्या कल्चरमध्ये ना मला फार डिफरन्स वाटतो. म्हणजे जस्ट लुक ॲट यू अँड लुक ॲट हर. तिचा साडीमधला फोटो बघितलास? टिपिकल काकूबाई वाटते ती. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, प्लीज डोंट माइंड. तिरंगी, हां. तू कधीपासून असं फोटोवरून वगैरे जज करायला लागलीस ग? नो, जज वगैरे नाही करत. नाही, ठीक आहे, तू फोटोवरून बोलतेस म्हणून आता काही बोलत नाही तुला. पण यार, तू भेट एकदा राधाला, तुझे सगळे गैरसमज दूर होतील. माणूस म्हणून किती छान आहे ना हे कळेल तुला. भेटायचं तर आहेच, पण त्यासाठी मॅडम आल्या पाहिजेत ना. कुठे आहेत? फोन ट्राय कर ना एकदा. करतो. अगं ती बिचारी. नाही, मला माहितीये तुम्ही काहीतरी झोलझाल केला आहे आणि आता तुम्ही फसला आहात, म्हणूनच माझ्या दारात आलात. काय केलंय तुम्ही? खेड्या, आता तुला काय सांगू आणि कसं सांगू? खूपच सॅड स्टोरी आहे. इंग्लिश सबटायटल्स आहेत का? आता तुला जे समजायचं ते समज. आम्ही तुला काही सांगू शकत नाही. काय झालं, काय कळत नाहीये तेच सांगा. केड्या, आम्ही दोन बिचाऱ्या बायकांनी जमवलेले एक एक करून मिळवलेले पैसे सगळे चोरीला गेले. पण तुम्ही एक एक करून असे पैसे कसे जमवले, कुठून जमवले? तरी मला गॅरी सांगत होता की या दोघींनी काहीतरी झोल केलाय म्हणून. काय म्हणजे गॅरी तुला सगळं सांगत होता? अरे आता माझा मित्र आहे तर मला नाही काय सांगणार? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज. हे तू माझ्याकडे बघून बोलतेस? लाज वाटायला पाहिजे होती तुला. माझ्याकडे तर बघू पण नको हा केड्या. बघा तुम्ही असं करून मला घाबरवू नका. हे सगळं करताना तुम्हा दोघींना लाज वाटली नसेल तरी तुम्हाला जाब विचारताना मी घाबरणार नाहीये. शानू बेबी, ह्याला नक्कीच काहीतरी खरं खरं कळलेलं दिसतंय. नाहीतर या बेडकाचा असा फुगून बैल होणार नाही. काय 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 खुसुर काय? जे काय सांगायचं ना ते तोंडावर सांगा, तोंडावर. काय रे? मम्मा विचारते बेडकाचा बैल कसा झाला, काय सांगू? कोण बैल? तू. ए बैल काय बैल? काय झालं सांगा मला. मम्मा विचारते तुला कसं कळलं केड्या? मला कसं कळलं? अगं मला सगळं माहितीये.
अगं तुझं लग्न झालं असताना सुद्धा तुझ्या नवऱ्याला फसवून तू पैशासाठी दुसऱ्याशी लग्न केलास. लाज वाटायला पाहिजे तुला. लाज तिला कशाला वाटेल? लग्न मी केलंय. मग लाज तुम्हाला. मीच लग्न लावलंय. तुला सांगते केड्या, त्या मेटा नावाच्या ढोकळ्याबरोबर, त्या टकल्या ढोकळ्याबरोबर आम्ही लग्न केलं. आम्ही म्हणजे मी लग्न केलं, हिने माझं लग्न लावून दिलं आणि आम्ही त्याचे पैसे चोरले आणि पळून आलो. आता आता त्यांनी माणसं लावली रे आमच्या मागे, आम्हाला मारून टाकायला. असंच पाहिजे तुम्हाला. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुम्हा दोघींचा? हा अरे तुम्हा दोघींना, ओ मम्मा, तुम्ही एकतर तिच्या संसारात ढवळाढवळ केली, इथे येऊन विघ्न आणलेत आणि आता गंमत म्हणून स्वतःच लग्न केलं. केड्या, तू मम्माला खूप बोलतोय का? खूप कसला, जास्तच बोलतोय. आता जास्त बोललास ना तर बघ याद राख, नाहीतर मजाक करतोय. तुम्ही सांगा ना काय करायचं, मी करेन. केड्या आम्हाला बाहेर काढ. हो चला 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 मायाचा. आम्हाला यातनं बाहेर काढ. या सगळ्यातून तुम्हाला मी बाहेर काढू शकणार नाहीये मम्मा. हे प्रकरण मोठे, त्यातनं तुम्हाला एकच व्यक्ती बाहेर काढू शकते. हू नाही, गुरुनाथ वसंतराव सुभेदार. पण तो गुरुनाथ वसंतराव सुभेदार जागेवर हवा ना आम्हाला ह्यातनं बाहेर काढायला. मम्मा, तो जागेवर असायला तो आपल्यासारखा रिकाम टेकणा आहे का? अहो गुरुला आता नोकरी लागली आहे मम्मा. व्हॉट? गॅरीला नोकरी लागली?